है ना, म्हणजे आपण करू शकू. पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष होतोय. आधी अजित पवारांनी स्थानिक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांना काल मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. काही लोकांना निवडणूक आल्यावर कंठ फुटतो असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता अजित पवारांनीही उत्तर दिलंय आणि त्यामुळे आता स्थानिक पातळीवर सुरू झालेला हा वाद महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलाय. आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात. पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं. और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आपलं काम बोलतंय. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुराव्यानिशी दाखवतोय. पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. आणि तुम्हाही पत्रकार मित्रांना सगळं माहिती आहे. 9 वर्षांनी निवडणूक लागली ना बाबा. मध्ये निवडणूकच लागली नाही तर कंठ कसा फुटेल? आणि कंठ फुटून ती वाया जाईल ना. पिंपरीमध्ये पार पडलेल्या सभेत अजितदादांचा एक वेगळाच अंदाज